आईला इंजेक्शन देताना खूप त्रास होत होता. मग सलाईन संपली की मी बंद करत होती, कारण की याच्या आधी मी काम करत होती तर मला इथं कामी आला खूप. आणि ही ताईनं मला चॉकलेट दिला. आई म्हणलं तू खा. आई म्हणे मी नाही खात, म्हणे तूच खा म्हणे. मग दादांना गरम पाणी करायसाठी ही मशीन दिली, खूप छान होती. चाय पिली मी, मग अप्पे खाल्ले, नाश्ता खाल्ले. नाश्त्यामध्ये अप्पे कच्चे कच्चे होते, काही तितकं खास नव्हते काही. नंतर मी इथं त्यांची सलाईन लावून देत होती. मग आईला थोडंसं क्लीन करून दिलं, तयारी करून देत होती मी. मग ती ताई आली, BP वगैरे चेक केले. आणि इथला चर्च खूप छान होता हॉस्पिटलमधला. आणि भूक लागली होती खूपच, तर मग मी नाश्ता घेतला, अंडा घेतला. मग आई आणि मी दोघे नाश्ता केलं, छान होतं ते पण. आणि हे आजी होती, ही आजी तर खूपच छान होती, म्हणजे गंगूबाईसारखी आजी होती हे. मग आम्ही जेवण केलं, नाश्ता घेऊन झाला, आमचं जेवण झाला. मग पप्पा आले, पप्पाशी बोलली आजी. आई मस्त खुश. मग आजीला म्हटलं बाय, आजी डिस्चार्ज झाली. हे काकू होती, यांनी डिस्चार्ज झाले. मग याच्यानंतर ही ताई होती, यांनी डिस्चार्ज झाले. सगळ्यांना बाय केलं. मग पप्पानं पपई आणली, पपई खाल्लं मी. मग आईचं पुन्हा गळ्यात उतरत नव्हतं, तरी आईला हळूहळू खा म्हणलं, खाल्ली आई. मग मी पण खाल्ली पपई वगैरे. मग पिक्चर पाहत होतो आम्ही मोबाईल तिथं बघता बघता. आणि मग तेवढ्यातच आईला बोलवलं की चला म्हणे, आता तुमचं ट्यूब काढणार आहे म्हणे. आणि ट्यूब काढायसाठी आम्ही OTमध्ये गेलो, ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि मग तिथं थोड्या वेळात सर घेऊन आले. आई म्हणे हे घे म्हणे, हे दाखवशील म्हणे पप्पाला म्हणे, इतकं जमा झालं म्हणून ब्लड. ते झालं. मग ते काढल्यानंतर मी इथं बाहेर बसली. आणि मग इथं अंदर गेल्यानंतर हे आईला ते लावत होते आणि निघणार म्हणून पप्पा आले. मग पप्पा सामान घेऊन निघाले आणि मला माहीतच नाही की आमचा डिस्चार्ज पण होत्या म्हणून इतकी खुशी. आणि ही ताई काहीतरी बोलत आहे माझ्याबद्दल. आमची जुनी ओळख निघाली आहे, जेव्हा की आम्ही ट्रेनिंग पिरियडमध्ये इथे ट्रेनिंग करत होतो. मी ज्युनियर होती आणि मी सिनियर होती. ज्या पेशंटला इंजेक्शन सलाईन द्यायची होती तेव्हा ही माझ्यासोबत यायची. आताही सोबत आहे आणि आताही सोबत आहे. अजून 2 वर्षांनी ही मला इथे भेटलेली आहे. तेव्हापासून आमची चांगली माहिती. व्हॉट अ कोइन्सिडन्स काय. तर संध्याकाळी आणखी एक इंजेक्शन होती, तर आईला इंजेक्शन दिलं, खूप त्रास झाला आईला. मग आणि जेवण करून जाऊ म्हणे आई. तर मग आई आणि मी दोघेही जेवण केलं. आणि ती ताई आली, कॅन्युला काढायचं होतं म्हणून ती कॅन्युला काढला आईचा. आणि मग ही एक नवप्रीत ताई मिळाली, इथे खूप छान होती ही ताई पण. बोलायला की म्हणजे ताई बोलली. आणि हे काकूशी तर भेटणं इम्पॉर्टंट होतं, खूप छान जेवण दिलं. मग बाय केलं. मग आई पण बाय केली हॉस्पिटलला, बाय. आज सुट्टी झाली. आणि ही जी मेडिसिन होती ती रिटर्न केली.